अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये। काल ज्या पद्धतीने नितेश राणे अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भात बोलतात, राजकारणात तुम्हाला त्याची अडचण होत आहे, वरिष्ठांकडे म्हणजे दिल्लीला तक्रार अजितदादा करणार आहे असं बघा। नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये। पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं। आणि शेवटी अजितदादांनी जे मांडलं ते स्पष्टपणे मांडलं, काल बुलढाण्याला पण मांडलं। कुठल्याही धर्माच्या विरुद्ध कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल, इतकंच काय त्यांच्या वडिलांनी पण त्यांना समज दिलेली आहे। हाजी अराफत काय मला वाटते त्यांचे ते भाजपचे, त्यांच्यासोबत पण त्यांची चर्चा झालेली आहे। म्हणजे तुम्ही कामाला लावायचे सर्वसामान्य लोकांची पोरं आणि तुम्ही मस्त AC मध्ये बसायचं, हे धंदे त्यांनी बंद करावे। आणि महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणीत आहे। आम्ही सध्या कृषी विद्यापीठात आहोत आणि दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात, ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना, ते त्यांनी बंद कराव्या, जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत। हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे। अजितदादांनी खुशाल तक्रार करावी, मी माझं काम सोडणार आहे असं म्हटलं त्यांनी। अजितदादांना त्यांच्यासारखा ते फुल टाईम रिकामे आहेत ते राणे। अजितदादा कामाचे व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांना ज्या व्यक्तीला कामधंदाच नाही तो व्यक्ती तसा बळबळ करत राहतो। आम्ही काम करणारी लोक आहोत आणि दादा अशा लोकांकडे लक्ष देत नाही। दादांचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्या धर्माच्या भावना दुखू नये, ती आमच्या पक्षाची भूमिका आहे। या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, ते हिंदुत्वासाठी काम करतात, त्यांच्या बोलण्याचा बरेच वेळा विपर्यास होत असल्याचं म्हटलं, एक प्रकारे त्यांचं समर्थन केलं। माझं देवेंद्रजींना प्रश्न आहे, शेतकरी हा हिंदू आहे की नाही? हिंदुत्वासाठी काम करतात म्हणजे त्याच्या सोयाबीनला जो हमी भाव ठरवलेला आहे आज केंद्र सरकारने, तो हमी भाव खर्चाच्या दृष्टीनं कमी आहे ना। महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी सोयाबीनला उच्चांक आहे त्या तो भाव तुम्ही केंद्र सरकारकडून मिळवून द्या, हिंदू सुरक्षित राहील। हिंदूंच्या शेतीचे सर्वात जास्त प्रश्न आहेत, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या हिंदू समाजाच्या होतात। हे हिंदुत्व महत्त्वाचं आहे की ते हिंदुत्व महत्त्वाचं आहे? इथं असलेला सर्व शेतकरी, माझी देवेंद्रजींना विनंती आहे की हिंदुत्व अडचणीत आहे किंवा हिंदुत्वासाठी तुमचा माणूस बोलत असेल तर त्या माणसाला जरा शिवारात फिरायला लावा, गुडगावर टोंगल्यात जरा फिरायला लावा। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे जरा समजलं तर खरं हिंदुत्व समजेल। एक परत स्टेटमेंट आहे की एक दिवस पोलिसांना सुट्टी द्या, दुसऱ्या दिवसची सकाळ हिंदू पाहतो की मुसलमान पाहतो असं त्यांनी म्हटलं आहे। असं आहे की पोलीस त्यांचं काम करत असतात आणि पोलिसांना सुट्टी, पोलिसांबद्दल ती व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत राहते। आणि कशासाठी पण हे म्हणजे पोलिसांना सुट्टी द्या आणि मग मुसलमान मारायचे, कोणी शिकवलं हो? ज्या तुकडोजी महाराजांनी हिंदू मुस्लिम एक आहे हे सांगितलं, मस्जिद में भी है खुदा मंदिरों में राम आहे म्हटलं, किंवा सारे जहां से अच्छा ज्या मोहम्मद इक्बालनं लिहिलं, त्या देशात राहणारी आम्ही लोक आहोत। इथं काही हिंदू मुस्लिम वादच नव्हता कधी कुठं। ठीक आहे, एखाद्या मिरवणुकीत काही टुकार टोळके दगडफेक करत असतील त्याचं कोणी समर्थन करत नाही, पण असं आहे की हिंदूची घरं जळताना मुस्लिमांनी सुद्धा तिथं घरं विझवण्याचा प्रयत्न केला आहे। किंवा कोरोनाच्या काळात हिंदूंच्या अंत्यसंस्काराला मोहतामिलमध्ये मी मुस्लिम पाहिलेत। असा भाईचारा असलेला आमचं महाराष्ट्र, त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला असं वाटते राणेंचं काहीतरी चुकतं, एकतर त्यांच्या गोळ्या संपल्यात असं मला वाटतं। एक महत्त्वाचं, निवडणुका पुढे पाहून हे संपूर्ण सांप्रदायिक हिंसा घडवून आणण्यात येते असा आरोप पण होतो आहे। तसंच असेल, ज्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी असं बंद होतात की आता काही जनतेत जायचंच नाही, कोण्या तोंडानं जायचं आपण, तर निदान आमचं म्हणणं एवढ्या चांगल्या योजना सरकारने आणल्या, शेतकऱ्याला वीज मोफत, शेतकऱ्याला आपण कर्जमाफी करतो आहोत, ह्या योजना आल्या बाजूला आणि हिंदू धोके में आहे आणि मुसलमान धोके में आहे, असं नसते चालत। त्याच्यामुळं हा देश एक संघ राहिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक वेगळी ओळख दिलेली आहे। असा विध्वंस करून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य म्हणजे काहीतरी डोक्यावर परिणाम झाल्यासारखा आहे। साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आज विद्यापीठात आलेला आहात,